ज्यांना डिप्रेशन आहे, ज्यांना असं वाटतंय की आपण काही करू शकत नाही, त्यांच्यासाठी पण काही रत्न आहेत का? पॅसिबो इफेक्ट आला, सायंटिफिक इफेक्ट मी सांगणार आहे, टेक्निकल इफेक्ट क्रिस्टलचा कसा होतो, तांत्रिकदृष्ट्या ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सीवर, आणि चौथा म्हणजे आपला अध्यात्मिक जो स्पिरिच्युअली क्रिस्टल्स आपल्यावर कसे काम करतात. हे जे सगळे हार्मोन्स आहेत हे आपल्याला नॉर्मलाइज करायला, हे स्टेबल करायला क्रिस्टल्स खूप इफेक्ट देतात. मग इकडे मी ते क्रिस्टलचं ग्रीड बनवलं आणि ते क्रिस्टलचं ग्रीड त्यांना स्विचवर दिले, त्यांनी ते म्हटले. 2-3 दिवसांनंतर त्यांना त्या एजंटचा कॉल आला की ती जी पहिली पार्टी त्यांनी ते कॅन्सल केलं, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? सगळ्या गोष्टींसाठी हेल्प करतं ते म्हणजे वुल्फ. सो डिवाइन वुल्फ मॅजिक बिगिन नाव हा तर इतका अमेझिंग स्विचवर्ड आहे की म्हणजे डिवाइन वुल्फ मॅजिक बिगिन नाव, की ते मॅजिक चालूच होतं. तुम्ही ज्यावेळेस ते चॅन्ट करायला सुरुवात करता ते मॅजिक चालू होतं. क्रिस्टल कशा पद्धतीने वापरावं? ॲक्वामरीन हा स्टोन असा आहे ना की आपण एक म्हणतो ना जादुई स्टोन असतो, तसा स्टोन आहे. कारण की ज्यांचे फॉरेन ट्रेड करतात त्यांच्यासाठी ॲक्वामरीन खूप छान काम करून देतो. ज्यांचे लिक्विडशी रिलेटेड बिझनेस आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो पाणी, दूध, ह्या सगळ्या लिक्विड गोष्टींशी रिलेटेड आहे, त्याच्यासाठी ॲक्वामरीन खूप छान काम करतं. त्याचबरोबर बिझनेस वाढण्यासाठी, मी तर सांगितलंच वैवाहिक सौख्य, परंतु बिझनेस वाढण्यासाठी, ट्रेडिंगसाठी हा रत्न खूप छान काम करतो. नमस्कार, मी कविता जाधव, तुमची लाईफ गुरु. स्वागत करते माझ्या मल्टी मिलेनियर पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपल्याला जे गेस्ट लाभलेले आहेत ते अगदी दिग्गज आहेत. परत एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर करणार आहेत. आपल्याकडे आज गेस्ट म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या अंकशास्त्र असू दे, ज्योतिषशास्त्र असू दे, वैदिक शास्त्र असू दे, प्रत्येकच गोष्टीमध्ये पारंगत आहेत. बऱ्याच गोष्टींमध्ये वास्तू असू दे किंवा कमर्शियल वास्तू असू दे, त्यांना विशेष प्रावीण्य मिळालेले आहे. त्यांना बरेचसे रिवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि FM रेडिओ 94.4 FM रेडिओवर सुद्धा त्यांचं पॉडकास्ट झालेलं आहे. सो अशा नन अदर दॅन डॉक्टर श्यामल मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर माझ्या प्रेक्षकांनाही मलाही तुमची जर्नी ऐकून घ्यायला आवडेल आणि काय काय तुमच्याकडे विशेष प्रावीण्य आहे ज्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. नक्कीच. मी साधारण 10 ते 12 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. माझं वैदिक वास्तुशास्त्रामध्ये PhD झालेलं आहे, डॉक्टरेट झालं आहे. त्याच्यानंतर मला KKAC युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल मिळालेलं आहे वास्तुशास्त्रासाठी. आपला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे बेस्ट वुमन आयकॉन ऑफ द इयरसाठी 2024. त्याच्यानंतर सांगायचंच झालं तर मग संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातून आपले जे काही सगळे ज्योतिषी वास्तुतज्ञ आले होते त्याच्यातून ज्योतिष वास्तू महामेरू पुरस्कार 2025 साली मला मिळालेला आहे याच वर्षी. त्यानंतर आता 2026मध्ये महाराष्ट्र ज्योतिष मंडळ यांच्याकडून मला वास्तुमित्र हा पुरस्कार देण्यात येणार आहे, हे जाहीर झालेलं आहे. खूप छान, अभिनंदन. थँक्यू. आणि त्याचप्रमाणे रत्नगौरव पुरस्कार मिळालेला आहे. इवन जसं तुम्ही सांगितलं 94.3 FM माय FM वरती माझी मुलाखत झाली आहे महाराष्ट्रातून बेस्ट टॅरो कार्ड रीडर म्हणून. तर अशी आहे थोडक्यात माझी माहिती. खूप खूप छान माहिती आहे आणि अगदी आम्ही सगळेच भारावून गेलो आहोत आणि आम्हाला आवडेल तुमच्याकडून सगळं काही समजून घ्यायला, ऐकून घ्यायला. तर आज आपला विषय जो आहे तो आहे क्रिस्टल हिलिंग. सगळ्यांनाच क्रिस्टल घालायचे आहेत, प्रत्येकाला त्याची क्रेज आहे किंवा मेन रत्न असून सुद्धा आपल्याला हे क्रिस्टल्स घालायचे आहेत. तर ते का घालावे, कसे घालावे, या सगळ्या सविस्तर चर्चा आपण मॅडम सोबत करणार आहोत. आणि अशा विविध गोष्टींवर तुम्हाला चर्चा हवी असेल आणि नॉलेज हवं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर वळूया आपण डिरेक्टली सब्जेक्टकडे. तर मॅम, क्रिस्टल्सची आता सध्या खूप क्रेज आहे, प्रत्येकाला क्रिस्टल घालायचे आहेत, परंतु ते खरोखर प्रत्येकाच्या उपयोगाचे आहेत का आणि क्रिस्टल का घालावेत? सगळ्यात पहिले म्हणजे आजकाल आपण बघतोय की सगळ्या क्षेत्रांमध्ये क्रिस्टल्स घातलेले आहेत. कोणाच्या हातात आहेत, कोणाच्या गळ्यात आहेत. राजकीय क्षेत्र असो, नाहीतर ॲक्टर्स असो, ॲक्ट्रेस असो, म्हणजे लोकांना सुद्धा आता असं नॉर्मल लोकांना पण ते क्रेज यायला लागलंय की मी पण घालायला पाहिजे. आणि मग त्याचा इफेक्ट आहे का, हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो. आज मी तुम्हाला सविस्तर 4 मेन इफेक्ट सांगणार की क्रिस्टल्समुळे काय होता. त्याच्यामध्ये पॅसिबो इफेक्ट आला, सायंटिफिक इफेक्ट मी सांगणार आहे, टेक्निकल इफेक्ट क्रिस्टलचा कसा होतो, तांत्रिकदृष्ट्या ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सीवर, आणि चौथा म्हणजे आपला अध्यात्मिक जो स्पिरिच्युअली क्रिस्टल्स आपल्यावर कसे काम करतात. हे सगळे इफेक्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आज इथून जाताना काहीतरी नवीन
शिकायला मिळणार आहे याची खात्री मी देते. वा वा वा. खूप छान. नक्कीच. तर मग मॅम कसा इफेक्ट होतो त्याचा? प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय असतं की आपलं मेन मन आणि शरीर ह्या Yes. दोन्ही गोष्टींवरती त्या क्रिस्टलचा इफेक्ट झालेला पाहिजे. खूपदा आपण ज्या वेळेस म्हणतो की एखादी गोष्ट आपण वापरतोय किंवा आपण एखाद्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतोय, तर पहिले ते शरीरावर घालण्याच्या आधी आपल्या मनाने ऍक्सेप्ट केला पाहिजे. बरोबर. त्यामुळे प्लॅसिबो इफेक्ट हा आपल्या मनावरती खूप छान काम करतो. आता जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काही हार्मोन्स असतात जे सिक्रेट होतात. ज्यावेळेस आपण खुश असतो, आनंदी असतो, मित्रांबरोबर असतो, लहान मुलांबरोबर असतो किंवा आपण निसर्गात गेलो, जसं आपण ट्रिपला वगैरे Yes, जातो, की exactly. त्यांनी आपली एक हार्मोन जे आहेत त्याला म्हणतात डोपामिन हार्मोन. सो डोपामिन हार्मोन हे आपलं त्यावेळेस सिक्रेट होतं आणि त्यावेळेस मग आपल्याला ते आनंदी किंवा आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ती व्हायब्रेशन्स वाढतात. त्याचप्रमाणे सेरोटोनिन असतं. जर सेरोटोनिन कधी असतं की खूपदा आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट आत्ता करायलाच पाहिजे, ही गोष्ट आत्ता मिळायलाच पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन येतं ते म्हणजे व्यसन, की त्यावेळेस असं वाटतं की नाही ह्या वेळेला मला ते पाहिजे का, तर ते हार्मोन सिक्रेट होत Yes, असतं. definitely. मग हे जे सगळे हार्मोन्स आहेत हे आपल्याला नॉर्मलाइज करायला, हे स्टेबल करायला क्रिस्टल्स खूप इफेक्ट देतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. समजा खूप आता आहेच, हे सगळ्यांचंच क्रेज असतं की साधारण 4 वाजले की मला चहा प्यायचा आहे, बरोबर. 4 वाजले की मला कॉफी प्यायची आहे, किंवा संध्याकाळी ज्यांना व्यसन आहे हा. त्यांना की नाही मला आत्ता पाहिजेच आहे, त्याशिवाय मला आत्ता होणार Yes. नाही. का तर मग त्यावेळेस ते हार्मोन सिक्रेट होत असतं. त्याला स्टॅबिलाइज करायला ॲमॅथिस्ट हा क्रिस्टल खूप चांगला आहे. अरे वा. हां, सो ॲमॅथिस्ट क्रिस्टलमध्ये मॅग्नेशियम खूप रिच असतं. मग ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे आणि त्याचं व्यसन काढायचं असेल तर आम्ही ही रेमेडी म्हणून देतो की आपल्याला ॲमॅथिस्टचे टंबल्स असतात किंवा पेन्सिल वँड्स असतात, ते आपल्याला काचेच्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचं आहे ओके. आणि ते पाणी आता काय होणार, मॅग्नेशियम रिच पाणी होणार. ते पाणी तुम्ही त्या व्यक्तीला प्यायला द्या, त्याचे ते हार्मोन्स नॉर्मल राहतात आणि त्याला ती इच्छा होत नाही. अरे वा वा. म्हणजे कुठलंही व्यसन सोडवायचं असेल तर तर आपण ॲमॅथिस्ट नक्की काम करतं. अमेथिस्ट. खूप छान. मस्त मस्त मॅम. खूप छान. तो नेक्स्ट आता सायंटिफिक त्याचा इफेक्ट कसा होतो हे पण आपण प्रेक्षकांना सांगूया. नक्कीच. सायंटिफिक इफेक्ट म्हणजे सगळ्यात मेन हे मदर अर्थमधून आलेले आहेत. सगळ्या क्रिस्टल्सला एक भौतिक गुणधर्म आहे. ओके. सगळे हे आपल्या जमिनीतून आले, त्यामुळे हे खनिज आहेत आणि ह्या खनिजांचा आपल्या बॉडीवर, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर प्रॉपरली इफेक्ट होतो. का तर ते सगळे मदर अर्थमधले फ्रिक्वेन्सीज घेऊन आलेले आहेत. काहीतरी ऊर्जा त्यांच्यात आतून आहे. ती ऊर्जा आपल्याशी मॅच झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तो इफेक्ट नक्कीच मिळतो. वा वा वा. खूपच छान. तर आता सायंटिफिक तर झालंच आपलं, परंतु आता नेक्स्ट जो इफेक्ट आहे टेक्निकल इफेक्ट मी Technical तुम्हाला effect, सांगते हां, हां. की फ्रिक्वेन्सीज आणि ऊर्जा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक गोष्ट ही फ्रिक्वेन्सीवर आहे. मग ते बरोबर. मानवी शरीर असो, मन असो, पृथ्वी असो आणि ऑफकोर्स क्रिस्टल्स, या सगळ्या गोष्टी एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असतात. एक ऊर्जा आहे प्रत्येकामध्ये. बरोबर. मग खूपदा कसं होतं माहितीये का, आपण ज्या वेळेस आपली ऊर्जा कमी होते, ज्यावेळेस आपल्याला काही तणाव असतो हम्म. किंवा आपल्याला दुःख असतं, इवन आनंद असला तरीही आपली ती ऊर्जा, ती फ्रिक्वेन्सी इम्बॅलन्स होते, वर खाली होत असते. आणि मग क्रिस्टलची जी फ्रिक्वेन्सी असते ना, ती स्टॅबिलाइज करायला मदत करतं. ओके. सो क्रिस्टल बरोबर आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर काम करतं आणि ती जी फ्रिक्वेन्सी आहे, जी क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच करतं आणि मग आपल्याला जर तणाव असेल, दुःख असेल तर त्याच्यातून बाहेर यायला मदत करतं क्रिस्टल खूप छान पद्धतीने. अरे वा वा. म्हणजे ज्यांना डिप्रेशन आहे, ज्यांना असं वाटतंय की आपण काही करू शकत नाहीये, त्यांच्यासाठी पण काही रत्न आहेत का? म्हणजे ऑफकोर्स आहेत. सजेस्ट करू शकता? येस, ऑफकोर्स आहेत. कारण सगळ्यात मेन ज्यावेळेस डिप्रेशन असतं त्यावेळेस तो माणूस मानसिक तणावाखाली असतो. मानसिक तणाव आला म्हणजेच त्यावेळेस आपण म्हणू शकतो की चंद्र हा मनाचा कारक आहे. पत्रिकेत जर चंद्र बिघडला असेल किंवा जर नंबर्सनुसार आपण म्हणतोय की चंद्राची फ्रिक्वेन्सी कमी आहे, मिसिंग नंबरचा, तर अशा वेळेस त्या व्यक्ती नुसतं डिप्रेशनच असं नाही, पण आपण एक बघितलं की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी थोडेसे डिस्टर्ब होतात. ओके. खूप घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला भांडणंही हो होतात. हो हो. हे ऐकून आहे. एक्झॅक्टली. का तर मग त्यावेळेस आपले, जसं मी आधी सांगितलंय की आपल्या मनावर परिणाम पडलेला असतो, शरीरामधले हार्मोन्स आपले इम्बॅलन्स झालेले असतात. मग ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण क्रिस्टल नक्की वापरू शकतो. खूप छान. नक्कीच सगळे ट्राय करतील. सगळ्या डिटेल्स मॅमच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे
अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे मी नक्की सांगेल, कारण की आता जसं मी म्हटले की अमॅथिस्ट आपल्याला पाण्यात टाकून ते पाणी रात्रभर ठेवून ते प्यायचं, म्हणजे चार्ज होतं ते एका चार्ज होतं आणि ते पाणी प्यायचं. मग अशा वेळेस तो क्रिस्टल त्याची क्वालिटी रिअल असणं गरजेचं आहे. खूप प्युअर असणं गरजेचं आहे, कारण आपण ते इंटेक करणार आहोत, ते पाणी पिणार आहोत. Yes, yes. त्यामुळे आजकाल बाजारात खूप क्रिस्टल्स मिळत आहेत, सिंथेटिक मिळत आहेत. सो तुम्हाला ज्या वेळेस ते घ्यायचं असेल त्याची खरंच क्वालिटी व्यवस्थित आहे का, ते रिअल आहे का, ते बघूनच घ्या, तरच त्याचा इफेक्ट होणार आहे. सो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर माझ्याकडे अवेलेबल आहे, मॅडम देतीलच तुम्हाला नंबर. नक्कीच, नक्कीच. सो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू Yes, yes. शकता. की आता हे सगळं झालं, परंतु आपण सगळ्या गोष्टी अध्यात्माशी आपल्या जोडतोच, कारण आपल्या अध्यात्मावर आपलं प्रचंड प्रेम आहे, विश्वास आहे, आस्था आहे. बरोबर. सो मग याच्यावर अध्यात्माचा पण काही पगडा आहे का? ऑफकोर्स. आता आध्यात्मिक म्हणायचं झालं, आपण जर म्हटलो की क्रिस्टल स्पिरिच्युअली कसे काम करतात, तर आपल्या ऋषीमुनींनी पूर्वी आपल्याला यंत्र असतील, मंत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा ठेवा आपल्याला दिलेला आहे. मग यंत्र म्हणजे काय असतं की एक ती जुळणी असते, एक ती यंत्रणा असते आणि त्याचा इफेक्ट आपल्यावर होत असतो. त्याचप्रमाणे आपण क्रिस्टलचे ग्रीड्स बनवू शकतो. बरोबर. सो क्रिस्टलचे ग्रीड बरोबर ते जे क्रिस्टल्स ते काम करणार आहेत त्यांची रचना व्यवस्थित करून तो क्रिस्टलचा ग्रीड बनवल्यानंतर अमेझिंग रिझल्ट देतो. अरे वा. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझा एक क्लायंट US मध्ये, तर त्यांना घर घ्यायचं होतं आणि US मध्ये घर घेण्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप अवघड आहे. आपल्यासारखं नाही की मला आवडलं आणि मी जाऊन घर घेतलं. तिथे खूप एजन्सीज असतात. इवन तिथे बोली लागले जाते की ह्या घरावरती मी इतके Option देणार आहे, type, तुम्ही किती देणार आहे, आणि मग ज्याचे जास्त त्याला ते घर मिळणार. सो मला ज्यावेळेस त्या क्लायंटचा फोन आला, कारण की त्यांनी आधी मला 3-4 प्लॅन पाठवलेले, मी त्याच्यातून सांगितलेलं की हे बेस्ट आहे, हे तुम्ही घेऊ शकता. वास्तूप्रमाणे त्यांना ते आवडलंच होतं. मग त्यांचं असं म्हणणं होतं की मला हे पाहिजे. तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की तिथे ऑलरेडी एकाने बोली लावलेली आहे त्या घरासाठी. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, काय करायचं. मग इकडे मी ते क्रिस्टलचं ग्रीड बनवलं आणि ते क्रिस्टलचं ग्रीड त्यांना स्विचवर्ड्स दिले. त्यांनी ते म्हटले. 2-3 दिवसांनंतर त्यांना त्या एजंटचा कॉल आला की ती जी पहिली पार्टी त्यांनी ते कॅन्सल केलं, तुम्ही इंटरेस्टेड आहात का. सो क्रिस्टलचं ग्रीड हे जे कॉस्मिक एनर्जी आहे ना, युनिव्हर्स मधली एनर्जी, ते स्वतःवर घेतं आणि आपल्याला ते इफेक्ट द्यायला सुरुवात करतं. खूप छान, खूप मस्त. सो मॅम, आताच तुम्ही एक शब्द उच्चारला, स्विचवर्ड, जे की मी पण शिकवत असते ॲज अ लाईफ कोच, देतेच मी लोकांना, की अगदी शॉर्टमध्ये पण तुम्ही कसा इफेक्ट मिळवू शकतात. सो काही स्विचवर्ड्स माझ्या श्रोत्यांसाठी तुम्ही सांगू शकतात का, की त्यांचे कामं फास्ट व्हावे. समजा ट्रॅफिक लागली किंवा पैसा यावा किंवा कुठेतरी अडकलेला आहे किंवा अजून काही इफेक्ट बॉडीवर असावा, तर काय स्विचवर्ड वापरू शकतात? सगळ्या गोष्टींसाठी हेल्प करतं ते म्हणजे वुल्फ. सो डिवाइन वुल्फ मॅजिक बिगिन नाव हा तर इतका अमेझिंग स्विचवर्ड आहे की म्हणजे डिवाइन वुल्फ मॅजिक बिगिन नाव. ओके. की ते मॅजिक चालूच होतं. तुम्ही ज्यावेळेस ते चॅन्ट करायला सुरुवात करता ते मॅजिक चालू होतं. खूपदा हा अनुभव आलाय की आता पुण्यामध्ये तर आपल्याला माहिती आहे ट्रॅफिक आहे, पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे. पार्किंग नसेल, फक्त चॅन्ट करा डिवाइन वुल्फ मॅजिक बिगिन नाव. कोणती तरी व्यक्ती येते, त्यांची गाडी काढते आणि आपल्या गाडीला जागा मिळते. हा अनुभव हमखास सगळ्यांनी घेऊन बघा. नक्कीच सगळ्यांनी घेऊन बघा, कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पार्किंगचा प्रत्येकालाच, प्रत्येक शहरात. येस येस. खूप छान, खूप छान. थँक्यू मॅम. सो सगळ्यांनी नोट डाऊन केलंच असेल, डिवाइन वुल्फ मॅजिक बिगिन नाव. ओके. सो मग आता आपल्याकडे ऑलरेडी रत्न आहेत, जसं की पाचू आहे, नीलम आहे, अजून वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहेत जे की आपण वापरतो. मग रत्न आणि उपरत्न, म्हणजे रत्न असताना आपण हे उपरत्न का घालावेत, जे की ऑथेंटिक आहेत, आपल्याला माहिती आहे की पाचू असू दे, हिरापन्ना असू दे, किंवा अजून कुठलाही असू दे, नीलम असू दे, तर ते आपल्यावर इफेक्ट करतातच. राशीनुसार ते सगळं तुम्ही देतात, तुम्हाला त्यातलं सगळंच नॉलेज आहे. परंतु मग ते रत्न असताना सुद्धा उपरत्न आपण का घालावेत आणि ते कसं इफेक्टिव्ह होतं? खूप छान प्रश्न आहे हा. सगळ्यात पहिले म्हणजे ज्या वेळेस आपण रत्न घालतो, रत्न हे 9 प्रकारचे आहेत, मेन जे मुख्य रत्न आहेत, आणि जे उपरत्न आहेत ते अराउंड 9,000 आहेत. 9,000. हा. आणि प्रत्येकाचे इफेक्ट्स वेगळे, प्रत्येकाचे रासायनिक वेगळे, जसं मी म्हटली भौतिक गुणधर्म वेगळे आहेत.
हे जे रत्न आहेत ना, 9 रत्न, ऑफकोर्स हे मुख्य रत्न मानले जातात, त्यामुळे ते खूप इफेक्टिव्ह आहेत. परंतु त्याच्यासाठी आपल्याला मेन पत्रिका असणं खूप गरजेचं आहे. पत्रिकेमध्ये आपल्याला लग्नेश बघावा लागतो, पंचमेश बघावा लागतो, लाभेश बघावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी, भाग्येश बघायचा, की जेणेकरून ते ग्रह आपल्याला अनुकूल आहेत का, आणि मग आपण त्यांचे रत्न घालू शकतो का. बरोबर. ते ग्रह जर मार्केश किंवा बातकेश असतील तर त्यांचा त्रास होतो. मग आपल्याला त्या रत्नांचा फायदा नाही येत, मग त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग अशा वेळेस काय करायचं? खूपदा पत्रिका नसते, खूपदा मार्केश बातकेश मध्ये ते ग्रह आहेत. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? तर मग उपरत्न खूप फायदेशीर ठरतात. अरे वा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकते की समजा बुधाचा पन्ना, आता जसं तुम्ही म्हटले की पन्ना आहे, पाचू आहे, तर हा रत्न जर तुमच्या मार्केश बातकेश मध्ये असेल आणि तुम्ही तो घालू शकत नसाल, परंतु तुम्ही बिझनेस करताय, तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुमचा बुध स्ट्रॉंग पाहिजे, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? तर पेरिडॉट हा क्रिस्टल बुधाचं उपरत्न आहे की जो खूप छान इफेक्ट देतो. मग तुम्ही तो पेरिडॉट घालू शकता. म्हणजे स्वस्तात आणि लगेच इफेक्ट देणार. इफेक्ट पण मस्त मिळतो. खूप खूप छान मॅम. सो आपण आता हे रत्न तर बघितलेत, का घालावेत ते पण सगळ्यांना कळलंच असेल. सो आता स्पेसिफिकली कुणाला प्रेम विवाह करायचंय, लव्ह मॅरेज करायचंय, तर अशा लोकांनी कुठला क्रिस्टल घालावा, किंवा तो खरंच इफेक्ट करतो का त्यांच्यावर, किंवा मनासारखा लाईफ पार्टनर ते रत्नांनी अट्रॅक्ट करू शकतात का? ज्या वेळेस प्रेम विवाह करायचा, किंवा एक इन जनरल आपल्या सगळ्यांना माहिती की ज्या वेळेस प्रेम भावना यायला पाहिजे त्यावेळेस त्या व्यक्तीने पहिले स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. येस डेफिनेटली. तो जर स्वतःवर प्रेम करत असेल तर रोज क्वार्ट्स हे खूप छान आहे की जे काम करतं प्रेमासाठी. स्वतःवर रोज क्वार्ट्स जे स्वतःवरही काम करतं, स्वतःमध्ये ती प्रेमभावना जागृत करतं, आणि आपण एक म्हणतो की लव्ह अट्रॅक्ट करायला खूप छान आहे. त्याचबरोबर रोझोक्रोनाइट आणि रोझोनाइट हे 2 क्रिस्टल्स इतके अमेझिंगली काम करतात की ज्यांना प्रेम विवाह, इव्हन विवाह सुद्धा होत नाहीये, की अशांचा शुक्र समजा आपण म्हणू शकतो की वीक आहे आणि विवाह जुळत नाहीये, तर अशा लोकांनी रोझोनाइट घातले तरी त्याचा उत्तम फायदा होतो. अजून एक रत्न आहे, मी सांगेल ॲक्वामरीन. समजा वैवाहिक सौख्य नाहीये, म्हणजे आता समजा झालंय लग्न पण सम ऑर द अदर वे काही प्रॉब्लेम्स आहेत, वैवाहिक सौख्यच येत नाहीये त्यांना घरात, तर अशा वेळेस ॲक्वामरीन खूप छान काम करतं. म्हणजे ॲक्वामरीन हा स्टोन असा आहे ना की आपण एक म्हणतो ना जादुई स्टोन असतो, तसा स्टोन आहे. कारण की ज्यांचे फॉरेन ट्रेड करतात त्यांच्यासाठी ॲक्वामरीन खूप छान काम करून देतो. ज्यांचे लिक्विडशी रिलेटेड बिझनेस आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो पाणी, दूध, या सगळ्या लिक्विड गोष्टींशी रिलेटेड आहे, त्याच्यासाठी ॲक्वामरीन खूप छान काम करतं. त्याचबरोबर बिझनेस वाढण्यासाठी, मी तर सांगितलंच वैवाहिक सौख्य, परंतु बिझनेस वाढण्यासाठी, ट्रेडिंगसाठी हा रत्न खूप छान काम करतो. सो मॅम, आपण बघितलं की आता ज्यांना लव्ह मॅरेज करायचंय त्यांच्यासाठी तर आपण सांगितले, परंतु आता सध्याची जी पिढी आहे, जे मुलं आहेत, अगदी 5वी पासून म्हणा किंवा 1ली पासून म्हणा तर ग्रॅज्युएशन पर्यंत, खूप फोनच्या आहारी गेलेत आणि स्टडीवर फोकस खूप कमी झालाय. सो त्यांनी स्टडीवर फोकस करावा म्हणून त्यांच्या पालकांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा कुठलं तुम्ही सांगू शकतात क्रिस्टल की जेणेकरून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल? लॅपिस लाजुली अमेझिंग क्रिस्टल आहे. लॅपिस लाजुली हे त्या व्यक्तीमधलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला, इव्हन आपण एक म्हणतो ना की मुलं स्थिर एका जागेवर बसत नाहीये, त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाहीये, बसली तरी त्यांचं लक्ष तिथे नाहीये, मग अशा वेळेस लॅपिस लाजुली, सोडा लाईट हे क्रिस्टल्स खूप छान काम करतात. म्हणजे ज्या वेळेस आपण एक स्टडी बाउल, म्हणजे मी माझ्या वर्कशॉपमध्ये शिकवते की स्टडी बाउल एक त्या मुलांच्या टेबलवर ठेवला, तो लॅपिस लाजुली, सोडा लाईट, ते क्रिस्टल्स, सेलेनाइट हे ठेवल्यानंतर त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना ते लगेच ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो पॉझिटिव्ह व्हायला लागतं, त्यांना ते इफेक्ट जाणवायला लागतात. त्यामुळे तो एक स्टडी बाउल बनवून ठेवला ना तर त्याचा खूप छान इफेक्ट येतो. त्याचबरोबर जे काही मुलं स्पर्धा परीक्षा वगैरे देत आहेत आणि त्यांना त्याच्यात यश पाहिजे असेल तर ग्रीन टर्मुलिन म्हणून पण एक क्रिस्टल आहे, तो त्यांनी नक्की वापरावा, त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. ग्रीन टर्मुलिन. ओके. म्हणजे जे स्पर्धा परीक्षा किंवा कुठल्याही बँकेच्या एक्झाम देत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा नक्की वापरून बघा, इफेक्ट होणार आहे. थँक्यू मॅम. सो आता मुलांचं तर झालंच आहे, आपण करतीलच, पालक सजग आहेत, मुलंही आता त्यांनाही वाटतं की आपण कॉन्सन्ट्रेट करावं पण होत नाही, तर ते सुद्धा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आता जे बिझनेस पर्सन्स आहेत, ज्यांना असं वाटतं की आपला बिझनेस ग्रो व्हावा किंवा करिअरमध्ये कुठला जॉब करत आहे, त्यांना प्रमोशन हवं आहे, सॅलरीमध्ये हाईक हवी असेल, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की त्यांनी कुठला क्रिस्टल घालावं की जेणेकरून त्यांच्याकडे वेल्थ अट्रॅक्ट होईल?
बिझनेससाठी मी जसं मगाशी म्हटलं की बुध स्ट्रॉंग पाहिजे, आपलं कम्युनिकेशन स्किल खूप छान पाहिजे, त्याचबरोबर शुक्र स्ट्रॉंग पाहिजे, कारण पैसा आपल्याकडे आला पाहिजे, अट्रॅक्ट झाला पाहिजे. मग याच्यासाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन आणि जेड हे खूप छान क्रिस्टल्स आहेत की जे काम करतात. त्याचबरोबर आजकाल मार्केटमध्ये पायराईट, सगळीकडे पायराईट का तर तो काय आहे, एकदम क्विक अट्रॅक्शन ऑफ मनीसाठी बेस्ट क्रिस्टल मानला जातो. सो पायराईट हाही खूप छान आहे. इवन सिट्रिन, गुरु तत्व पाहिजे. आपण आहे ना कोणताही बिझनेस असो किंवा कुठेही ज्यावेळेस आपण एखादा पैसा कमवतोय त्यावेळेस आपण एखादं कर्म करतोय ते एक चांगल्या दृष्टीने केलं पाहिजे, आपला इंटेंट चांगला पाहिजे, तर ती गोष्ट ग्रो होणार आहे, तरच ती गोष्ट पुढे जाणार आहे. त्यामुळे तिथे गुरुबळही आलं पाहिजे. त्यामुळे सिट्रीने खूप छान मदत करतो बिझनेस ग्रो होण्यासाठी. खूप छान. आता हे सगळं जे आपण बघितलं आहे हे प्रश्न प्रत्येकाच्या मनातले आहेत, परंतु मग आता समजा कोणाचा तरी बिझनेस आहे, मुलांसाठी पण करायचं आहे, स्वतःची ग्रोथ हवी आहे, फॅमिली लाईफ बॅलन्स हवी आहे, तर मग असं सगळेच क्रिस्टल्स त्यांना घालावे लागतील का, किंवा असं काही कॉम्बिनेशनमध्ये पण तुमच्याकडे आहे का की ते घातल्यानंतर मग तो सगळ्यावरच इफेक्ट करतो, असा कुठला क्रिस्टल? जसं मी आता म्हटली की आता समजा बिझनेससाठी आपल्याला हे सगळे लागणार आहे, तर मग एक प्रॉस्पेरिटीचं आपण क्रिस्टलचं ब्रेसलेट घालू शकतो की ज्याच्यामध्ये ग्रीन ॲव्हेंच्युरियन येणार आहे, ज्याच्यामध्ये सिट्रिन येणार आहे, ज्याच्यामध्ये पायराईट येणार आहे, कॉम्बिनेशन येणार आहे. आणि मी नेहमी सगळ्या क्लायंट्सला सांगते की तुम्ही ज्यावेळेस कॉम्बिनेशन्सने घालतात ना त्यावेळेस खूप आपण एक म्हणतो ना की तज्ज्ञाकडूनच घाला. मला हे पाहिजे म्हणून मी हा घातला, मला हे पाहिजे म्हणून मी हा घातला, असं नका करू. कारण की प्रत्येक क्रिस्टलची वेगळी क्वालिटी आहे, प्रत्येक क्रिस्टलची एक डिफ्युजिंग क्वालिटी आहे आणि एक वाढवणारी क्वालिटी आहे. तुम्ही एकमेकांना ते अपोज करत नाहीये ना, नाहीतर मग त्याचा इफेक्ट येणार नाही. त्यामुळे तज्ज्ञांकडूनच तुम्ही ज्यावेळेस कॉम्बिनेशन्समध्ये क्रिस्टल्स घालता तेव्हा विचारून घाला. खूप खूप छान, थँक्यू सो मच. खूप बेस्ट नॉलेज दिलंय मॅम. पण आता हे इन जनरल झालं, तर थोडं माझ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जर नंबर, आता तुम्ही अंकशास्त्रज्ञ पण आहात, खूप छान, तर अंकानुसार कुठलं क्रिस्टल घालावं हे जर तुम्ही सांगितलं तर सगळ्यांना नक्कीच मदत होणार आहे. जसे 1 to 9 नंबर्स आहेत, तर त्या नंबर्सला कुठलं क्रिस्टल त्यांनी परिधान करावं की जेणेकरून त्यांच्यावर 2026 मध्ये छान इफेक्ट होईल आणि त्यांच्या मनातले त्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील. आता आपण 1 नंबर पासून सुरुवात करूया. मग ज्यांची बर्थ डेट 1 आहे, 10 आहे, 19 किंवा 28, ज्यांचे हे मूलांक येतात, 1 येतो, हा रवीच्या अंडर येतो. मग त्याच्यासाठी 2026 तर काय आता रवीचंच आहे, म्हणजे त्यांच्यासाठी तर एकदम बेस्टच जाणार आहे. यांच्यामध्ये एक लिडरशिप क्वालिटी असते, आत्मविश्वास असतो. मग ह्या गोष्टी ऑलरेडी असतात, परंतु कधी कधी मग इगो खूप हाय होऊन जातो किंवा आपण एक म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स होतो. मग अशा वेळेस त्यांनी कार्नेलियन समजा घातला किंवा रवीसाठी सनस्टोन असतो, सनस्टोन घातला तर हा त्यांचे जे आहेत ना गुण, ते सगळे गुणधर्म ॲम्प्लिफाय करायला खूप छान मदत करतो. सो हे ते नक्की घालू शकतात. आता ज्यांचा नंबर 2 येतो अंकशास्त्रानुसार, त्यांनी कुठलं क्रिस्टल घालावं? 2 नंबर मुलांकाप्रमाणे म्हणजे ज्यांची बर्थ डेट 2, 11, 20 आणि 29 येते त्यांचा 2 नंबर येतो. 2 नंबर हा चंद्राशी रिलेटेड आहे, म्हणजेच त्यांचा मानसिक शांतता, त्यांची मानसिक शांतता, थोडेसे ते ना इमोशनल असतात, पटकन कोणती गोष्ट त्यांच्या मनाला लागते. एकदम आपण म्हणतो ना रे तुला एवढंसं बोललं डोळ्यात पाणी का आलं तुझ्या, तर ही 2 नंबरवाली व्यक्ती असते की ते इमोशनल, मनातून ते विचार करतात. मग यांना थोडंसं स्ट्रॉंग बनवता आला पाहिजे, यांचा मून स्ट्रॉंग केला पाहिजे. मग मून स्टोन हा एक खूप छान असतो, जसा मोती हा रत्नांमध्ये येतो तसा उपरत्नांमध्ये मून स्टोन हा यांच्यासाठी खूप छान काम करतो. त्याचप्रमाणे सेलेनाइटही काम करतो आणि कॅल्साइट हे ते नक्कीच घालू शकता. जसं 2 अंकासाठी आपण सांगितलं मॅम, तसं 3 साठी काय असणार आहे? 3 म्हणजे 3, 12, 21 आणि 30 यांचा बर्थ डेट ह्या तारखांना आलाय, त्यांनी 3 नंबरच्या अंडर ते येतात. आणि 3 नंबर हा गुरुचा आहे. यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप असते, यांच्यामध्ये ज्ञान, नॉलेज खूप असतं, त्यांचा संवाद छान असतो. मग अशा लोकांनी टायगर आय घातला पाहिजे की त्यांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वासही छान वाढेल. सिट्रिन त्यांना गुरुचं बळ द्यायला नक्कीच मदत करतो. सो हे क्रिस्टल्स ते सिट्रिन आणि टायगर आय घालू शकतात. सो आता नंबर 4, कायमच संघर्षाचा काळ असतो त्यांच्या आयुष्यात, पण तेवढाच त्यांना सक्सेस पण दिलेला आहे देवाने. त्यांनी कुठलं रत्न घालावं? ज्यांची बर्थ डेट 4, 13, 22 आणि 31 आहे ते 4 नंबरच्या अंडर येतात. तुम्ही जसं म्हटलं की संघर्षच असतो, म्हणजे ऍक्च्युली हा नंबर आहे राहूचा, आणि राहू द्यायचं म्हटलं तर खूप छान देतो.
पण तो घ्यायचं म्हटलं तर एका रात्रीतून काढून घेतो. सो हे 4 नंबरवाल्यांना खूप जाणवतात, अप्स अँड डाऊन्स जास्त असतात, त्यामुळे त्यांना थोडासा संघर्ष करावा लागतो. मग ज्या वेळेस आता हे 1 नंबरचं जे वर्ष येणार आहे 2026 साठी, तर 4 नंबरवाल्यांनी ग्रीन ॲव्हेंच्युरियन घालू शकतात. लॅब्राडोराईट त्यांच्यासाठी खूप छान काम करू शकतोय आणि त्याचप्रमाणे 4 नंबरचे ब्लॅक ऑनेक्स घालू शकतात. सो 4 नंबरचं तर छानच सांगितलं मॅम तुम्ही की काय घालावं त्यांनी. पण आता जो आहे पुढचा नंबर जो आहे 5 अंक, तर 5 अंकवाल्यांनी कुठला क्रिस्टल घालावा किंवा परिधान करावा? ज्यांची बर्थ डेट 5, 14 किंवा 23 या तारखांना येते, त्यांचा मुलांक 5 येतो, जो मी आधी म्हटले की बुधाचा नंबर आहे. सो बुधाचा नंबर असल्यामुळे पेरिडॉट हा त्यांच्यासाठी खूप छान काम करतो. म्हणजे त्यांनी नक्की घालावा. त्यांना व्यवसायात त्याचा फायदा होतो, त्यांना कम्युनिकेशनसाठी होतो, विशुद्ध चक्र त्यांचं चांगलं होतं आणि यांना ना नवीन गोष्टी करायची खूप, असं एक आपण म्हणतो ना की कोणती गोष्ट खूप दिवस झाल्यानंतर कंटाळा येतो, यांना नवीन नवीन नाविन्य लागतं. मग ते ॲमेझॉनाईटही घालू शकता की जो त्यांना खूप छान हेल्प करतो नवीन गोष्टी, काही क्रिएटिव्ह गोष्टी बनवण्यासाठी. मॅडम अंक 6 असणाऱ्यांनी कुठलं क्रिस्टल घ्यावं? ज्यांची बर्थ डेट 6, 15 आणि 24 अशी येते, ते 6 नंबरच्या अंडर येतात. 6 नंबर म्हणजे शुक्र. आपण सध्या सगळीकडे बघतोय की शुक्र स्ट्रॉंग करा, शुक्र हे केल्यानंतर लक्झरी मिळेल, सौंदर्य मिळेल. सो 6 नंबरवाल्यांचा ऑलरेडी शुक्र छान असतो. ओके. त्यांना लक्झरी आवडतच असते. ते म्हणजे असं आपण एक म्हणतो ना की त्यांना सगळं ब्रँडेड कपडे घालणं, त्यांना ब्रँडेड पाहिजे असतं, चांगल्या ठिकाणी जायचं असतं, ह्या गोष्टी त्यांच्या आतूनच आलेल्या असतात, कारण ते नंबरचे इफेक्ट्स असतात. त्यामुळे त्यांचा शुक्र हा ऑलरेडी स्ट्रॉंग असतो. पण फक्त मग जर जास्त शुक्र स्ट्रॉंग असेल तर कोणत्या वाईट वळणाला लागू नये, किंवा आपण एक म्हणतो की ज्यावेळेस शुक्र अति झाला की आपण एक म्हणतो ना की त्याच्यामुळे आपल्याला डिफेम होण्याची शक्यता असते, किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ज्याची त्यांना काळजी घ्यायला पाहिजे, याच्यासाठी ते ओपलाईट वापरू शकतायत. त्याचप्रमाणे ब्लॅक टर्मुलिन वापरू शकतायत, ज्याच्यामुळे त्यांची प्रोटेक्शन होईल, कारण की त्यांना ना नजर पण पटकन लागते. ओके. मग त्यांना प्रोटेक्शन होण्यासाठी सुद्धा ते ब्लॅक टर्मुलिन चांगल्या पद्धतीने ह्या वर्षी वापरू शकताय. नंबर 7 किंवा मुलांक 7 सात. असणाऱ्यांनी कुठला क्रिस्टल घ्यावा किंवा तो इफेक्ट देईल त्यांना असा? ज्यांची बर्थ डेट 7, 16 आणि 25 येते, ते 7 नंबरच्या अंडर येतात. 7 नंबर हा केतूचा आहे. तो एक आपण म्हणतो ना आध्यात्मिकतेचा आहे, शांत आहे. पण खूपदा ह्या लोकांना डिटॅच होतात ते पटकन. म्हणजे असे खूप लोक आहेत, परंतु तरी पण त्यांना एकटं राहायला आवडतं. पटकन ते वेगळे होतात. मग अशा वेळेस त्यांना आपण एक म्हणतो ना त्यांच्यामध्ये लोकांमध्ये जायचं किंवा त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचं, ह्या गोष्टी जर त्यांना त्यांच्यात वाढवायच्या असतील तर त्यांनी टायगर आय घातला तरी चालतो. लॅपिस लाजुली ते नक्की घालू शकतात. ओके. आणि त्याचप्रमाणे कॅट्स आय हा खास केतूसाठी बनलेला आहे. सो कॅट्स आय ते घालू शकतात. 8 मुलांक असणाऱ्यांनी कुठलं क्रिस्टल परिधान करावं ज्याचा त्यांना इफेक्ट होईल मॅम? कारण मीही त्यात येते, त्यामुळे मला नक्कीच आवडेल ऐकून घ्यायला. येस. सो नंबर 8 हा 8, 17 आणि 26 ज्यांची बर्थ डेट ही आहे, ते 8 नंबरच्या अंडर येतात आणि ते शनीशी. ही लोक आहेत ना खूप हार्डवर्कर असतात, खूप छान काम करतात आणि मन लावून कर्म करतात. जसं मी म्हटलं की राहूचं पण एका दिवसात येतं, एका दिवसात जात आहे ना, पण शनीचं काम कसं असतं सांगू? थोडा उशीर होईल, पण एकदम आपण म्हणतो ना लेट पण थेट. काम Okay. खूप छान करणार, खूप उत्तम करणार आणि थोडा लेट होईल, त्यांना थोडासा एक डिले दाखवतोच, शनी देतो, पण त्यांना खूप काही शिकवून जातो. सो Right. नक्कीच ह्या वेळेस ज्यावेळेस आता 2026 कारण रवीचा आहे Yes. आणि ज्यांचा शनी हा मुलांक आहे, शनी आणि रवी हे शत्रुग्रह आहेत. मग अशा वेळेस त्यांनी एकतर काळजी घेणं स्वतःची खूप गरजेची आहे, त्यामुळे त्यांनी ब्लॅक टर्मुलिन वापरला पाहिजे, जे स्वतःचं संरक्षण करतील. त्याचप्रमाणे यांनी ॲमॅथिस्ट वापरला पाहिजे, की ॲमॅथिस्ट हा त्यांच्यातली पॉवर, आतमधली आपण जे म्हणतो ना मनशक्ती की जी आहे त्यांना ती बाहेर येण्यासाठी खूप मदत करेल. 9 मुलांक असणाऱ्यांनी कुठलं रत्न धारण करावं किंवा उपरत्न? ज्यांची बर्थ डेट 9, 18 आणि 27 येते, यांचा टोटल येतो 9, जो मंगळाशी रिलेटेड आहे. थोडासा यांना राग किंवा आपण एक म्हणतो ना की पटकन कोणाला तरी उलट बोलणं की ज्याच्यामुळे समोरचा हर्ट होईल, ह्या गोष्टींवर काम करायला पाहिजे. कारण रवीचं वर्ष आहे, ऑलरेडी त्याच्यात ऊर्जा आहे. Yes. 9 नंबरमध्ये ऑलरेडी मंगळाची ऊर्जा असते, त्यामुळे ह्यांनी थोडंसं आपलं शांत राहावं, कोणाचं मन आपल्यामुळे दुखावणार नाही, या गोष्टींची काळजी घ्यावी. त्यामुळे ते सेलेनाईट वापरू शकता, कॅल्साईट वापरू शकता की जे त्यांना शांत ठेवेल. अशा गोष्टी ते नक्की, व्हाईट कॉर्ड्स जे आपण म्हणतो क्लिअर कॉर्ड्स, हे त्यांच्या ऑरा क्लीन करण्यासाठी नक्की उपयोगी ठरेल. वाव.
खूप छान आणि मोलाची माहिती दिली. थँक्यू सो मच मॅम. आपण सगळे नंबर्स बघितले आहेत, कुणी कुठलं क्रिस्टल घालावं, क्रिस्टलचे इफेक्ट, साईड इफेक्ट्स, परंतु क्रिस्टल कशा पद्धतीने वापरावं, आता सगळ्यांना वापरायचं तर आहे, पण त्याची एक योग्य पद्धत असेल ना, की कसं वापरावं, त्याला चार्ज कसं करावं किंवा ते युजफुल कधी होऊ शकतं, याबद्दल थोडी डिटेल माहिती दिली तर आवडेल सगळ्यांना ऐकायला. नक्कीच, नक्कीच. कसं असतं सांगू का? क्रिस्टल्स वापरतात. काही दिवस त्यांना छान इफेक्ट येतो. थोड्या हो. दिवसांनंतर असं म्हणतात, की आता इफेक्ट येत नाही, असं का होतंय? हम्म, हम्म, मग पहिले इफेक्ट आला होता, आता नाही आला, म्हणजे तो क्लीन करायची गरज आहे. ओके. बरोबर. आता एक सिंपल उदाहरण घ्या. हो. तुम्हाला एखादं मी जॅकेट दिलं, तुम्ही ते घालायचे, रोज घालताय तुम्ही, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, डेली घालताय. क्लीन करायची गरज आहे की नाही? आहेच, of म्हणजे course ते आहे. तुम्हाला प्रोटेक्शन देतंय, त्याच्याऐवजी नंतर उलट तुम्हाला ते मळलेलं घातल्यावर स्किनचा प्रॉब्लेम होईल, काहीतरी त्रास होईल, कारण तो स्वतःवर घेतो आणि तुमचं प्रोटेक्शन करतो. बरोबर. सो त्याला क्लीन करणं गरजेचं आहे. तसंच क्रिस्टलचं आहे, तो स्वतःवर जर तुमची सगळी ती एनर्जी घेतोय, तर त्याला क्लीन करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच. सगळे क्रिस्टल सरसकट मिठाच्या पाण्यात क्लीन करा असं सांगतात, परंतु ते चुकीचं आहे. कारण प्रत्येकाची क्वालिटीज किंवा प्रत्येकाचा आपण एक म्हणतो ना, की गुणधर्म वेगळा आहे. बरोबर. मग काही क्रिस्टल्स हे तुम्ही मिठाच्या पाण्यात ठेवून क्लीन करू शकतात, की जे निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करणारे आहेत. जसं आपण म्हणू शकतो ब्लॅक टर्मुलिन झाला, ब्लॅक ऑनेक्स झाला, टायगर आय झाला, की हे निगेटिव्हिटी घेतात. त्यांना क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ते मिठाच्या पाण्यात तुम्ही टाकू शकता. पण मी जसं म्हटलं, की रोज क्वार्ट्स आलं किंवा रोझोक्रोनाइट, रोडोनाइट, हे क्रिस्टल्स प्रेम संबंधासाठी आहेत. हे लव्ह वाढवण्यासाठी, सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी आहेत. हे तुम्ही मधात क्लीन करू शकतात. मधात. सो असे काही क्रिस्टल स्पेसिफिक हे त्याची मेथड आहे, की तसे क्लीन करून वापरले ना, तर ते तुम्हाला खूप छान इफेक्ट देतात. ओके. त्याचप्रमाणे क्रिस्टल हे चार्ज करायला पाहिजे, कारण की क्रिस्टल चार्ज करणं हे खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स ते मदर अर्थमधून आलेले आहेत, ते सेल्फ चार्ज आहेत नक्कीच, परंतु त्यांना ती स्वतःची एनर्जी काही दिवसानंतर डाऊन झाल्यावर परत त्यांना ती देण्यासाठी Up करणं. आपण मून लाईटमध्ये त्याला ठेवू शकतो. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात आपण ते क्रिस्टल्स त्याच्यात सगळे क्रिस्टल ठेवू शकतो. खूप ओके. छान पद्धतीने ते चार्ज होतात. रात्रभर ठेवायचे, दुसऱ्या दिवशी वापरायला लागायचे. खूप छान. पायराइट जो आहे मोस्टली तो सर्रास सगळेच वापरतायत, येस. त्याला चार्ज कसं करायचं? पायराइट हा कधीच पाण्यात टाकायचा नाही. ओके. हे सगळ्यात चुकीचं आहे, की पायराइट धुवायचा. क्लीन करण्यासाठी पायराइट कधीच पाण्यात टाकायचा नाही. पायराइट हा चंद्राच्या प्रकाशातच क्लीन करतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सेलेनाइटची प्लेट घेऊ शकतात, की सेलेनाइट हा असा क्रिस्टल आहे, की जो सेल्फ क्लीन क्रिस्टल तो दुसऱ्यांना क्लीन करतो. ओके. म्हणून घरात पण ज्यावेळेस आपण ब्लॅक टर्मुलिन, म्हणजे घरातली सगळी जी नजर दोष असेल, नजर बाधा असेल, ती जाण्यासाठी घरात ब्लॅक टर्मुलिन नक्की ठेवावा सगळ्यांनी. ओके. आणि त्याच्याबरोबर एक सेलेनाइट ठेवायचा, की ती सगळी निगेटिव्हिटी परत क्लीन करायचं काम हे आपल्याला सेलेनाइट करून देणार. नक्कीच. सो पायराइट हा सेलेनाइटवर तुम्ही क्लीन करू शकतात, किंवा मूनलाईटमध्ये चंद्राच्या प्रकाशात पौर्णिमेला ठेवायचा. खूप छान, सुंदर असं आपलं संभाषण झालेलं आहे. जवळजवळ Thank you. क्रिस्टल बद्दलची खूप छान माहिती, जी मलाही आजपर्यंत खूप कमी माहिती होतं, त्यातलं ते सगळं कळलं आहे. सो खूप छान माहिती दिली आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, ज्यात आपण रॅपिड फायर क्वेश्चन्स घेतो. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, क्रिस्टल विश्वास की विज्ञान? सगळ्यात मेन म्हणजे क्रिस्टल हे आपल्या इंटेन्शनवर काम करतं. आपला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झाला की क्रिस्टल काम करायला लागतं. सायंटिफिकली कसा तो इफेक्ट देतो ते तर मी सांगितलंच आहे, की प्रत्येकाचे भौतिक गुणधर्म आहेत. त्यामुळे विश्वास आणि विज्ञान ह्या दोन्हीच्या जोडीने जर क्रिस्टल वापरला ना, तर तो अजून त्याचे इफेक्ट वाढवतो. ओके. क्रिस्टल रोज घालावे की ओकेजनली? ज्या वेळेस आपण नोकरी करतोय, बिझनेस करतोय, जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये पाहिजे आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही तो रोज घालू शकतायत, की जे आपल्याला डेली पाहिजे आहे. पण कोणत्या तरी स्पेसिफिक कारणासाठी मी कुठेतरी चालली आहे, कोणतं एक मेन काम आहे, एखादी डील आहे, एखादं प्रोजेक्ट आहे, ते कशाशी रिलेटेड आहे, त्यानुसार घालताना आपण तो ऑकेजनली त्या गोष्टीसाठी स्पेसिफिक घालू शकतो. क्रिस्टल गिफ्ट म्हणून देणं योग्य की अयोग्य? क्रिस्टल गिफ्ट म्हणून देऊ शकतात. उत्तम गिफ्ट, म्हणजे मी तर म्हणते की गिफ्ट हे असं द्यावं की समोरच्याला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे क्रिस्टल हे तुम्ही गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकतात, परंतु ज्यावेळेस समोरच्याला ते देताय ना, त्यावेळेस त्याला त्याच्या इंटेन्शननी ते चार्ज करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे मग त्याला तो इफेक्ट येईल. फेक किंवा ओरिजिनल क्रिस्टल कसा ओळखायचा? जसं मी मगाशीच म्हटलं, की आजकाल बाजारात खूप क्रिस्टल्स आले, सिंथेटिक आले, चायना मेड आहेत, की कळतच नाही की ओरिजिनल क्रिस्टल आहे का फेक आहेत. अशा वेळेस सगळ्यात मेन म्हणजे ओरिजिनल क्रिस्टल हा खूप गार असतो.
तर तुम्ही कोणत्याही म्हणजे उन्हाच्या ह्याच्यात जरी नेला किंवा जिथे हाय टेम्परेचर आहे तरी पण क्रिस्टल हा गार असतो. सो त्याप्रमाणे बघू शकतात. किंवा काही डिव्हायसेस आहेत, आजकाल तर खूप डिव्हायसेसने तुम्ही यूज करू शकता. म्हणूनच मी म्हटलं की ज्यावेळेस क्रिस्टल घ्यायचा आहे ना, तो एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून, तज्ज्ञाकडूनच घ्या, तरच त्याचा इफेक्ट येणार आहे. अदरवाईज फेकचा तर ऑफकोर्स नाही येणार. क्रिस्टल की ॲस्ट्रॉलॉजी जास्त काय इफेक्टिव्ह आहे? दोन्ही ॲक्च्युली वेगवेगळे आहेत. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मला सगळ्यात पहिले पत्रिका काढायची आहे म्हणजे मला त्या व्यक्तीची बर्थ डेट माहिती पाहिजे, त्याचा टाईम एक्झॅक्ट माहिती पाहिजे, त्याची प्लेस माहिती पाहिजे बर्थची. हे सगळं असेल तरच मी त्याची पत्रिका काढू शकते, राईट? पण क्रिस्टलचं तसं नाही आहे. तुम्हाला कशासाठी घालायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे, त्यानुसार मी त्यांना क्रिस्टल देऊ शकते. ज्यांच्याकडे पत्रिका नाही आहे, ज्यांच्याकडे बर्थ डेट नाही आहे, परंतु त्यांना असं नाही आहे ना की मला लग्न नाही करायचं का आता माझी पत्रिकाच नाही आहे, मग मी कोणाशी जोडू, असं तर नसतं. कोणाला बिझनेस करायचा आहे किंवा शिक्षण घ्यायचंय तर माझी पत्रिका नाही तर मी शिक्षण करू कशात मला माहिती नाही, असं तर नाहीये. इंटरेस्ट आहे कशात शिक्षण करायचं, मग त्यानुसार आपण त्या टप्प्यावर त्यांना ते क्रिस्टल्स देऊ शकतो. खूप खूप छान, मस्त. मॅम, तुमचा वास्तूचाही बराच अनुभव आहे. तुम्ही बऱ्याच कमर्शियल किंवा ज्या आपण वास्तू राहण्यासाठी बघतो, तर वास्तू कशी घ्यावी किंवा वास्तूसाठी जर तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल लोकांना तर कसं करावं त्यांनी? वास्तूसाठी सगळ्यात पहिले तर आम्ही मागतो तो तुमचा आर्किटेक्चरल प्लॅन. कारण ज्या वेळेस तो प्लॅन स्पेसिफिक समोर असतो, त्याच्यात अँगल डेव्हिएशन आहे का, किंवा वास्तूच्या आजूबाजूची जी जागा आहे, म्हणजे असं नाही की आपण फक्त राहतोय, परंतु आजूबाजूला स्मशान आहे, मंदिर आहे किंवा हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल खालती तुम्ही वरती राहताय, तर त्या एनर्जीज काय आहेत ह्या गोष्टींचा विचार करणंही खूप महत्वाचं आहे. नुसतं मी त्या घरात राहतोय म्हणजे मी त्या वास्तूचा विचार करतोय असं नाही, आजूबाजूचाही विचार केला पाहिजे. प्लस जसं मी म्हटलं की अँगल डेव्हिएशन आहे का, विदिशा वास्तू आहे का, अर्धविदिशा आहे का, हे बघणंही खूप गरजेचं आहे. मग त्यानुसार आपण त्यांना रेमेडीज देऊ शकतो. ओके, खूप छान. आता समजा वास्तूविषयी आपल्याला जर काही टिप्स द्यायच्या असतील की वास्तू कशी असावी, तर तुम्ही काय सांगा? आपण वास्तूमध्ये क्रिस्टल्सचा खूप छान पद्धतीने उपयोग करू शकतो. म्हणजे जसं मी मगाशी म्हटले की जर नजर दोष असेल, नजर बाधा असेल, तर ब्लॅक टर्मुलिन हा क्रिस्टल मुख्य दरवाजाच्या समोर ठेवायचा, की जिथून कोणीही व्यक्ती येते तिचं लक्ष जर तिथे गेलं तर त्याच्यातली निगेटिव्हिटी तो आपोआपच स्वतःमध्ये घेणार आहे. त्यामुळे तो क्रिस्टल मोठे आजकाल खूप असे छान टंबल्स असतील किंवा क्लस्टर्स असतील जे आपण वापरू शकतो आणि त्याचा खूप छान फायदा होतो. मेन क्रिस्टलचं काय असतं सांगू का, की तो आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह करायला खूप मदत करतो. त्यामुळे वास्तूत ज्यावेळेस आपण क्रिस्टल ठेवतो ना, आपोआपच आपल्या वास्तूतली स्पंदनं छान व्हायला सुरुवात होते. ब्लॅक टर्मुलिनचं तर मी सांगितलंच, पण ज्या वेळेस नात्यामध्ये आपल्याला छान संबंध पाहिजेत, नात्यात गोडवा पाहिजे, मग अशा वेळेस तुम्ही क्रिस्टल ट्री वापरू शकता, जे तुम्ही बेडरूम मध्ये ठेवायचं, की जेणेकरून नवरा बायकोचं रिलेशन खूप छान होईल. ओके. मुलांसाठी तुम्ही सिट्रिन वापरू शकता, जसं मी मगाशी म्हटले की लॅपिस लाजुली आलं किंवा सोडा लाईट आलं, हे तुम्ही मुलांना अभ्यासासाठी देऊ शकतात. इव्हन एक अनुभव म्हणजे मी असे तर खूप अनेक अनुभव आहेत की समजा रात्री झोप येत नाहीये, मोठ्या व्यक्तींना येत नाही, काही काही लहान मुलं दचकून उठतात, तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्या बेडच्या इथे क्रिस्टल ठेवू शकता. म्हणजे जर भीती वाटत असेल तर टायगर आयची वॅन्ड तुम्ही ठेवू शकता, क्रिस्टल वॅन्ड, की ज्याच्याने त्यांना फायदा होतो, त्यांची भीती निघून जाते. झोप लागत नसेल तर हॉलाईट हा क्रिस्टल खूप छान काम करतो, तो मन शांत करतो, तो झोप शांत देतो. सो हॉलाईटचं अँजल स्वरूपातही क्रिस्टल्स असतात, तेही तुम्ही ठेवू शकतात, की त्याच्याने खूप फायदा होतो. वाव, खूप छान. तसंच मॅम, आपण आता व्यवसायाच्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे समजा, ते मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय, ते झाड असतं, त्याला दगड असतात, म्हणजे ते क्रिस्टलच असतील. तर मग व्यवसायानुसार ते वेगवेगळे असतात की एक असं आहे की तुम्ही ठेवू शकतात आपल्या व्यवसायाच्या जागी, अशी कुठली क्रिस्टल आहेत का किंवा ते तुमच्याकडे अवेलेबल असतात का? हो, क्रिस्टल तर सगळेच अवेलेबल आहे. प्लस आता जसं तुम्ही म्हणताय की व्यवसायानुसार, तर प्रत्येक व्यवसायाचा एक मोठी वस्तू कॉमन, तो म्हणजे पैसा कमवणे. येस, प्रॉफिट पाहिजे. त्यामुळे पायराईटचं मेन तुम्ही ठेवू शकता, सगळीकडेच ठेवू शकता. मग त्याच्यात असं नाहीये की वास्तू कशी आहे किंवा कुठे ठेवला पाहिजे, त्यातही जर पायराईटच्या आजकाल फ्रेम पण खूप छान यायला लागल्यात, त्या तुम्ही उत्तरेला ठेवल्या तर उत्तर ही जशी कुबेराची दिशा आहे की तिथून पैसा येणार आहे आपल्याकडे, तिथून ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत आपल्याकडे. मग अशा ठिकाणी ते अँप्लिफाय करायला, तिथल्या एनर्जीज वाढवायला आपण तिथे तो नक्कीच ठेवू शकतो. हे आपण सगळ्या व्यवसायात वापरू शकतो. सो खूप छान डिस्कशन झालंय मॅम. सगळ्याच विषय सांगितलं, वास्तूविषयी, क्रिस्टल्स, नात्यांविषयी, मुलांविषयी. थँक्यू सो मच. इतकं खूप छान नॉलेज तुम्ही
सगळ्यांसोबत शेअर केलं आहे. थँक्यू. तुम्हाला जर असं वाटत असेल की मॅमने खूप छान तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे आणि अजून त्यांच्याकडून तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण नक्कीच टाकणार आहोत. आणि एवढ्या सुंदर आणि हेल्दी चर्चेनंतर जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकतात. मॅम ॲज पर देअर टाईम तुम्हाला नक्कीच आन्सर देतील किंवा तुम्ही डिरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. आल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. थँक्यू. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. जसं मी म्हटली की 3 नंबर हा नॉलेज शेअरिंगसाठी खूप छान आहे. माझा 3 नंबर आहे. ओके. त्यामुळे नॉलेज शेअर करताना एक आनंद मिळतो. तो आनंद मला तुमच्याशी बोलून खूप आलेला आहे. ह्या हेल्दी डिस्कशनसाठी थँक्यू सो मच मला खूप छान, बोलवल्याबद्दल. खूप छान. थँक्यू मॅम. जर तुम्हाला अजून असेच हेल्दी डिस्कशन्स आणि तुम्हाला जे लाईफ चेंजिंग अनुभव घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.